तर धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पहिला बळी गेलेला आहे। पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलंय। भूम तालुक्यामध्ये म्हात्रेवाडी इथली ही घटना आहे। आताची अतिशय दुःखद बातमी समोर येते। आपल्या डोळ्यात देखत पीक जमीनदोस्त झालं, भुईसपाट झालं आणि एका शेतकऱ्याचा जीव गेलेला आहे। अतिवृष्टीचा हा पहिला बळी म्हणावा लागेल। धाराशिव जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून पूर परिस्थिती पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी शेतीचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील म्हात्रेवाडी येथील लक्ष्मण पवार या शेतकऱ्यांनी नुकसान झालं आणि शेतीतील हे जे नुकसान आहे त्याच्यामुळे कुठेतरी आत्महत्या केलेली आहे आणि याच कुटुंबांच्या घरी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यासोबत हे सगळं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मला सांगा, नेमकं कधी झाली ही आत्महत्या, म्हणजे कधी गेली? काल. म्हणजे कसं झालं, नेमकं काय झालं होतं? ते पावसामुळे शेती वाहून गेल्यामुळे टेन्शन मध्ये होते 2 दिवस। ते कर्ज बाजार झालं त्यामुळे घेतलं। कुठलं कर्ज होतं नेमकं तुमच्यावर? ते ह्याचं ट्रॅक्टरचं. कधी घेतलं होतं ट्रॅक्टर? ट्रॅक्टरचं हप्ते त्याचे. काय काय म्हणजे माती वाहून गेली? काय काय होतं शेतामध्ये पेरलेलं? सोयाबीन आणि ते होते, सोयाबीन कांदे. सोयाबीन कांदे. हो. तर काय सांगाल नेमकं, तुमच्यावरती दुःखाचा डोंगर जो आहे तो कुठतरी कोसळलेला आहे। पाऊस मोठा झाला, शेती वाहून गेली। पावसाने शेती वाहून गेली म्हणून आत्महत्या केलं। त्याच्यामुळे टेन्शन मध्येच केलं हे। दुःखाचा डोंगर सगळा कोसळला घरावर। दुःखाचा डोंगर समजा हा घरावर सगळं। कुठलं कर्ज वगैरे कुठलं होतं, काय होतं? कर्ज ट्रॅक्टरचे हप्ते होते। किती हप्ता असायचा साधारणतः? 2 लाख। काय होतं शेतामध्ये पेरलेलं वगैरे? सोयाबीन कांदे वाहून गेलं। घरातील कर्ता पुरुष काय भावना काय? करता पुरुषाने तसं केलंय। काय नेमकं आता म्हणजे तुमची मागणी काय असणार आहे सरकारकडे? काय असं त्यांच्या ह्याने शक्तीनुसार माफ कर्ज हे द्यावं। कर्ज द्यावं असं म्हणतात। आई आहे जी शेतकऱ्यांच्या आपल्याबरोबर। आई, मला सांगा, अत्यंत म्हणजे दुःखद असा प्रसंग आपल्यासोबत घडलेला आहे। छत्रपती संभाजीराजांनी देखील या ठिकाणी आपल्या घराला भेट दिलेली। काय बोलणं झालं नेमकं त्यांच्याशी? काय नाही म्हणले, मदत करू. आईच्या तोंडातून आवाज देखील कुठेतरी बाहेर जे आहे ते पडत नाही। आत्महत्या केली, कर्ज बाजार होतं, साहेबांनी वाहून गेले, आत्महत्या केली।